स्वारगेट बस स्थानकातील बलात्कार प्रकरण ताजं असतानाच आता थेट केंद्रीय राज्यमंत्र्यांच्याच मुलीचा छेड काढल्याचा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। आणि या धक्कादायक प्रकारानंतर महाराष्ट्रातील महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। केंद्रीय मंत्री खडसेंच्या मुलीची छेड, सुरक्षा रक्षकांशीही टवाळखोरांची मुजोरी, मुक्ताईनगरच्या यात्रेत धक्कादायक प्रकार, महाराष्ट्रात मंत्र्यांच्या मुलीही असुरक्षित। पोलीस स्टेशनला मी माझं पत्र सुद्धा दिलेलं आहे आणि आजच्या ज्या लोकांना सगळ्यांना मी अरेस्ट करायला लावलेलं आहे। सीएम साहेबांशी पण मी या संदर्भात बोललेली आहे। केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंच्या सुनेची ही प्रतिक्रिया। रक्षा खडसे मोदींच्या मंत्रिमंडळ राज्यमंत्री आहेत, पण त्यांची ही मुलगी त्यांच्याच गावात सुरक्षित आहे की नाही हा सवाल एका घटनेनं उपस्थित झालाय। झालं असं की मुक्ताईनगरमध्ये यात्रोत्सव सुरू होता। 2 दिवसांपूर्वी या यात्रोत्सवात रक्षा खडसेंची कन्या गेली, सोबत सुरक्षा रक्षकही होते। पण हे सगळं असतानाही काही टवाळखोरांनी रक्षा यांच्या मुलीची आणि इतर मुलींची छेड काढली। सुरक्षा रक्षकानं रोखण्याचा प्रयत्न केला असताना या टवाळखोरांनी सुरक्षा रक्षकालाही धक्काबुक्की केली। यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार झाली, पण 2 दिवसानंतर ही कारवाई होत नसल्यानं स्वतः रक्षा खडसेंनाच पोलीस ठाणं गाठावं लागलं। घटना माहीत पडल्याबरोबर गावातल्या बऱ्याचशा मुली माझ्याकडे आल्या। म्हणजे मला पण थोडं हे वाटलं चुकीचं की आमचंही कुठं ना कुठं चुकतं की आम्ही ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देत नाही। त्या मुलींनी पण मला ते सांगितलं की आम्ही शाळेत जातो तेव्हा पण हे असेच प्रकार नेहमी त्यांच्यासोबत घडतात। तर ही एक काही मुलांची 5-6 मुलांची टोळी आहे। तर ह्या टोळीला काही ना काही आडा घालण्याने कठीण शिक्षा यांना झालीच पाहिजे। मोबाईलमध्ये व्हिडिओ कॉल केलेला होता असं त्यातील एका पीडित मुलीचं म्हणणं आहे। त्या अनुषंगाने आपण गुन्हा दाखल केलेला आहे। हे जे आरोपी आहेत या आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे मुक्ताईनगर पोलीस ठाण्यामध्ये, जो विनयभंगाच्या अनुषंगाने गुन्हा दाखल केलेला आहे। पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या अनुषंगाने तपास सुरू आहे। यातील आरोपींना अद्याप अटक नाही झालेली, त्या आरोपींना तात्काळ आपण अरेस्ट करत आहोत। या संपूर्ण प्रकरणावर एकनाथ खडसेंसह खडसे कुटुंबियांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। मंत्र्यांची मुलगीच जर सुरक्षित नसेल तर इतरांचं काय, असा सवाल रोहिणी खडसेंनी उपस्थित केलाय। हे अलीकडे या 3-4 वर्षामध्येच वाढलेली गुंडागर्दी आहे। यामध्ये महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये स्वतः खूप वेळा बोललेलो आहे, आक्रमकपणे मांडलेलं आहे। सरकारला मी म्हटलं की तुम्ही काय बांगड्या घातल्यात काय थांबवायला, इथपर्यंत मी बोललेलो आहे। परंतु त्याचा फारसा परिणाम याच्यावर होत नाही, कारण ह्या सर्व गुंडांना या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राजकारण्यांचं संरक्षण मिळत आहे। माझा गृहमंत्र्यांना एकच सवाल आहे की एका केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीबाबत जर असला प्रकार होत असेल तर माझ्या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या महिला भगिनींना न्याय कसा मिळणार? केंद्रीय मंत्र्यांना 2 दिवसानंतर स्वतः पोलीस स्टेशनला हजर राहून कारवाईची मागणी करावी लागते। केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेड काढणं आणि सुरक्षा रक्षकांना धक्काबुक्की करण्याचा हा प्रकार गंभीर आहे। त्यामुळे स्वतः मुख्यमंत्र्यांनीही याची दखल घेत कारवाईचे आदेश दिलेत। एका विशिष्ट पक्षाचे काही पदाधिकारी आहेत की ज्यांनी अतिशय वाईट अशा प्रकारचं काम केलेलं आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे, काहींना अटक केलेली आहे, इतरांना अटक केली जाईल। और रही बात अगर शिंदे की दल की, चोरों के दल के बारे में क्या करें? सारे गुनेगार चोर एक ही दल में हो तो दलदली होगी, और क्या होगा उसमें? स्वारगेट बलात्काराच्या घटनेनं महिला तरुणींच्या सुरक्षेवर गंभीर सवाल उपस्थित झालाय। त्यातच आता जर केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची ही जर छेड काढली जात असेल आणि पोलीसही त्याकडे दुर्लक्ष करत असतील तर महाराष्ट्रात कायद्याचा धाक आहे की नाही हा सवाल उपस्थित होतोय। आता स्वतः मुख्यमंत्र्यांनीही ग्वाही दिल्यानंतर या प्रकरणात पुढे काय होतंय? लाडक्या बहिणी आणि त्यांच्या मुलींच्या सुरक्षेबाबत विश्वास निर्माण करण्यासाठी काय प्रयत्न केले जात आहेत, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।